तर गाईज आज मी किती दिवसातून चक्क ट्रॅक्टर चालवलाय. तर आज ट्रॅक्टर चालवायचं कारण काय असेल तर आहे ना, आमच्या वावरात आज गहू काढायचा चालला होता आणि मी असतोपर्यंत ह्यांचा अर्धा गहू काढून पण झाला होता, कारण मी घरून वावरात चालत येत होते आणि इकडे ह्यांची एक ट्रॉली ट्रॅक्टरची भरून ती घरी पण घेऊन चालली होती. आता ती ट्रॉली आहे ना, घरी जाऊन खाली करणार आहे आणि परत येणार आहेत. अर्धा राहिलेला गहू तो काढून झाला की मग त्याच्यात ते गहू टाकायला. गाईज शेतकरी आहे आणि आपल्याच वावरातलं पीक काढत असताना वावरात यायचं नाही असं होऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात मशीनवर बसून कसा आपल्या वावराचा व्ह्यू दिसतोय हे बघण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे. लहान होतो ना तेव्हा या मशीनवर बसायला आहे ना लय भीती वाटत होती, पण आता काय नाही वाटत. आणि बघता बघता सगळा गहू काढूनच झाला होता. मग काय, शेजारच्या कोबीचं वावर मोकळं झालं होतं ना, तिथं मशीन न्यायची होती. तिथं न्यायल्याच्या नंतर ह्यांनी लगेच मशनीची जोडाजोडी चालू केली. तोपर्यंत पप्पा ते पण आले घरून. मग मशनीमध्ये राहिलेला गहू आहे ना ट्रॉलीत काढून घेतला, कारण ट्रॉलीत काढलं ना घरी न्यायला कसं सोपं वाटतं. माझ्या डोक्यात मध्येच विचार आला की आज आपण ट्रॅक्टर चालवायचा का. माझ्या डोक्यात काहीतरी विचार आलाय आणि मी पप्पांना म्हणलेत आणि त्याच्यावर पप्पा मला नाही म्हटलेत असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी पण लगेच ट्रॅक्टर चालवायला घेतला. मग लगेच आम्ही घरी पण निघालो. घरी आल्यावर कागद हातरलेलाच होता आधी, त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं राहिलं, कारण आधी एक ट्रॉली खाली केली होती ना, मग ही लगेच दुसरी ट्रॉली खाली करायला घेतली. शेतकऱ्याच्या मनाचं समाधान म्हणजे आपलं पीक चांगलं आले हे बघून. तुमचं झालंय का नाही गहू काढून हे नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण आहे ना इथंच संपूया.